चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गुजराती नेत्याकडून शिवरायांच्या अवमानामुळे महाराष्ट्रात संताप. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू झाल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे विधान करीत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते CR पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी हे विधान केले. मात्र CR पाटील यांच्या विधानावरून महाराष्ट्रातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी याबाबत तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच भाजपचा हा डाव असल्याचा आरोप सुरू करण्यात आला आहे. मृणाल हेब्बाळकर यांच्या कार चालकावर चाकू हल्ला. राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कार चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला आहे. ही खळबळजनक घटना बेळगाव शहरात क्लब रोडवर घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगुंदी येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय बसवंत कडोलकर यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बसवंत यांच्यावर चाकूने 4 ते 5 वार केले आणि तेथून पळ काढला. या प्राणघातक हल्ल्यात बसवंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्राथमिक स्वरूपात हा हल्ला पैशांच्या व्यवहारातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे हल्ला करणारे इसम जखमी बसवंत यांच्या परिचयाचीच असल्याची माहिती सामोरी येत आहे. ही घटना शहरातील क्लब रोड परिसरात घडली असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे कॅम्प पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, 2 कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे फेस्टिवल आयोजित करण्याचे श्रेय त्यांना लाभले होते. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे ते अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले होते. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. राष्ट्रकुल घोटाळ्यांच्या आरोपामुळे कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरू झाला होता. 2020च्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज. बदलत्या काळाप्रमाणे पत्रकारितेसमोरील आव्हाने देखील बदलत आहेत. मुद्रित माध्यमांपासून ते आता डिजिटल माध्यमांपर्यंतची प्रगती साध्य झाली आहे. राजकारणाच्या झंझावातामध्ये फरफटत न जाता समाजहिताचे कार्य साधणारी पत्रकारिता अपेक्षित आहे, अशा आशयाचे विचार पत्रकार सदस्यांनी परिसंवादावेळी व्यक्त केले. मराठी पत्रकारितेचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची मंगळवारी जयंती होती. हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून तारांगण बेळगाव मीडिया असोसिएशन आणि श्रमजीवी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक गुणवंत पाटील होते. हा कार्यक्रम उषाताई गोगटे हायस्कूलच्या सभागृहामध्ये झाला. यावेळी पत्रकारितेचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादामध्ये बेळगावातील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये श्रीकांत काकटीकर, उपेंद्र बाजी
कोळीकर, परशुराम पालकर, बजरंग दामणेकर यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते. तारांगणतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आजच्या युगातील पत्रकारिता ही अनेक मुद्द्यांवर आधुनिक स्वरूप धारण करत आहे. मात्र मुद्रित आणि डिजिटल माध्यमांच्या उग्र स्पर्धेने तीव्र स्वरूप धारण केले आहे. मुद्रित माध्यमांवर नागरिकांचा विश्वास कायम आहे, तरी देखील डिजिटल मीडियाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढणारे आहे. याची जाणीव माध्यमांनी अधिक जबाबदारीने रुजवणे गरजेचे आहे, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. VN शिवणगी स्कूलच्या प्राचार्या मीनाक्षी वडेर यांनी आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन अरुणा गोजे पाटील यांनी केले. अंगारिका संकष्टीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षातील पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मंगळवारी ही चतुर्थी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले होते. शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चना करण्यात आल्या. बेळगावचे ग्रामदैवत आणि राणी चन्नम्मा चौकातील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी धार्मिक विधींना सुरुवात केली होती. गणरायाला विशेष अभिषेक, पंचामृत स्नान आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. अंगारिका चतुर्थीचे औचित्य साधून दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. शहर आणि उपनगरी भागातील अनेक ठिकाणी भक्तांच्या गर्दीचे थवे दिसून आले. त्याचप्रमाणे हिंडलगा मार्गावरील श्री मिलिटरी विनायक मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासाठी भक्तांच्या सोयीकरिता मंदिर व्यवस्थापन समित्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त संघातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांनी विश्वास धुराजी यांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे धुराजी यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. बालमुकुंद पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यवाह महेश काशीद यांनी याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.